हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत मित्रांनो डीएमईआर म्हणजे मित्रांनो परमनंट गव्हर्नमेंटच्या 207 पोस्ट ज्या आलेल्या आहेत, तर याच्या रिलेटेड मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती आधी पण व्हिडिओ बनवले। तर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो खूप साऱ्या स्टुडंटने डाऊट विचारलेले आहेत। त्याच्यानंतर व्हॉट्सअप वरती मेसेज करून कॉल करून मला खूप साऱ्या स्टुडंटने डाऊट विचारले, जे की रिगार्डिंग असणार आहेत इलिजिबिलिटी क्रायटेरिया रिलेटेड, पीसीआय रजिस्ट्रेशन रिलेटेड, त्याच्यानंतर डिप्लोमा डिग्री सर्टिफिकेट रिलेटेड, आणि कोणत्या डिस्ट्रिक्टला किती वॅकन्सीज आहेत। तर असे खूप सारे प्रॉब्लेम होते मित्रांनो, जे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांचं सर्व जे कमेंट होत्या, जे सर्व क्वेश्चन तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारले, तर त्या कॉमन क्वेश्चन जे आहेत त्याचं आन्सर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थित आणि एक्झॅक्ट भेटणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा आहे, ज्याचं एम फार्म आणि बी फार्म झालेलं आहे, तर तशा स्टुडंटसाठी मित्रांनो फार्मा कोव्हिजिलन्सची बॅच पण प्रोव्हाइड केली जाते। या बॅच रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर मित्रांनो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि विचारपूस करू शकता। जे काही तुमचं डाऊट आहे जॉईन करायचं असेल तर यावरती कॉन्टॅक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो डीएमईआर फार्मसीची पण आपली बॅच असते, ही बॅच जॉईन करायची असेल तरी पण मित्रांनो तुम्हाला या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करावा लागेल आणि बॅच जॉईन करावी लागेल। तर मित्रांनो आता व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे येऊ, जे की कॉमन क्वेश्चन आहेत। तर मित्रांनो, पहिला जो क्वेश्चन खूप साऱ्या स्टुडंटने विचारला तो म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया। खूप साऱ्या स्टुडंटने विचारलं की सर या डीएमईआरच्या ज्या वॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये कोणते स्टुडंट इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, इलिजिबिलिटी क्रायटेरिया खूप सिंपल आहे। ज्या स्टुडंटचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे, म्हणजेच डी फार्म झालेलं आहे, तर ते सर्व स्टुडंट इलिजिबल आहेत। प्लस ज्या स्टुडंटचं बी फार्म झालेलं आहे ते सर्व स्टुडंट पण इलिजिबल असणार आहेत। आणि मित्रांनो, डिग्री डिप्लोमा इलिजिबल आहेत, प्लस त्यांना काय लागेल मित्रांनो, तुमचं जे पीसीआयचं रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन इथे कंपल्सरी तुम्हाला लागणार आहे। म्हणजे तुम्ही डिग्री किंवा बी फार्म डी फार्म झालेला असेल, इलिजिबल आहात, फक्त कंडिशन एक आहे, तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड असणार आहे। हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया, यावर पण खूप साऱ्या स्टुडंटने क्वेश्चन विचारलेलं। त्याच्यानंतर एज क्रायटेरिया आहे। तर मित्रांनो, एज क्रायटेरिया जो आहे तो जनरल साठी 38 इयरचा आहे। म्हणजे तुम्ही 38 इयर पेक्षा कमी असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता, तिथे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये। प्लस मित्रांनो, तुमची कॅटेगरी असेल तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला तिथे रिलॅक्सेशन भेटणार आहे। तर त्याच्यासाठी एज क्रायटेरिया झालं। त्याच्यानंतर जे कॉमन क्वेश्चन येत होता, सर मी बीडला राहते, सर मी छत्रपती संभाजीनगरला राहते, तर मला ह्या वॅकन्सीसाठी फॉर्म भरायचा आहे, तर माझ्या डिस्ट्रिक्टला किती वॅकन्सीज आहेत, सोलापूरसाठी भरायचे तर तिथे किती वॅकन्सीज आहेत। तर मित्रांनो, हे झेडपी किंवा डीएचएस मध्ये तुम्ही असे फॉर्म भरू शकता, झेडपी मध्ये डिस्ट्रिक्ट वाईज। तर मित्रांनो, इथे जे आहे ना, हे 207 वॅकन्सीसाठी तुम्ही सर्वच वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत। इथे डिस्ट्रिक्ट वाईज डिवायडेशन नसेल, म्हणजे या डिस्ट्रिक्टला 35, या डिस्ट्रिक्टला 15, आणि खूप साऱ्या स्टुडंटने हे पण विचारलं की सर कोणत्या डिस्ट्रिक्टला सर्वात जास्त वॅकन्सी, तर असं इथे काही नाहीये मित्रांनो। हे सर्व 207 वॅकन्सी पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहेत। तर तिथे तुम्हाला भरावा लागेल फॉर्म, आणि खूप सारे जे नवीन कॉलेजेस आहेत, जे मेडिकल कॉलेज, त्याच्यामध्ये या वॅकन्सी असणार आहेत। तर इथे डिस्ट्रिक्ट वाईज वॅकन्सी नसतात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये या 207 वॅकन्सी असणार आहेत। आणि तुम्ही या सर्व 207 वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत। तुम्ही कॅटेगरी मधून असाल, जनरल, नॉन रिझर्वेशन, तर त्या सर्व वॅकन्सीसाठी तुम्ही इलिजिबल असणार आहेत। त्यानंतरचा दुसरा क्वेश्चन एक येतो खूप साऱ्या स्टुडंटचा, तो म्हणजे सर हे जे डीएमईआर ची वॅकन्सी आहे कोणती कंपनी एक्झाम कंडक्ट करणार आहे। तर मित्रांनो, जी टीसीएस कंपनी आहे, ही कंपनी ही डीएमईआर ची फार्मसीची एक्झाम कंडक्ट करणार आहे। त्याच्यानंतर आणखीन एक क्वेश्चन, सर एक्झाम फीस किती असणार आहे। तर मित्रांनो, कॅटेगरीसाठी आणि फिमेलसाठी 900 रुपये फीस असेल, आणि मित्रांनो जनरल साठी हे 1000 रुपये फीस असणार आहे। तर एवढी फीस घेऊन पण पेपरमध्ये
खूप साऱ्या निगेटिव्ह न्यूज येतात, तर होपसो यावेळेस तशा न्यूज नाही आल्या पाहिजेत. एवढी फीस कंपनी घेत आहे तर त्यांनी ट्रान्सपरंटली व्यवस्थितपणे पेपर कंडक्ट करायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा क्वेश्चन येतो की सर एक्झाम पॅटर्न काय असेल आणि सिलेबस काय असेल. तर मित्रांनो यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण तरी इथे शॉर्ट मध्ये सांगतो. तर आता जी ही एक्झाम होणार आहे TCS कडून, तर मित्रांनो याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न मध्ये थोडासा चेंज केला गेलाय. तर एक्झाम पॅटर्न मध्ये सेक्शन बनवलेले आहेत, तर ते सेक्शन वाईज तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. म्हणजे नॉर्मल तुम्ही याच्या आधी जर DHS ZP ची एक्झाम दिली असेल ना, तर तसा पॅटर्न तुम्हाला इथे दिसणार नाहीये. आता TCS चे एक नोटिफिकेशन पण एक्झाम पॅटर्न रिलेटेड आलेला आहे, तर त्यांनी हा पॅटर्न थोडासा चेंज केलाय, कारण एक्झाम मध्ये खूप सारे क्वेश्चनचे प्रॉब्लेम येतात. म्हणजे सिक्युरिटी चांगली असावी, पेपर फुटू नये, अशा गोष्टींसाठी त्यांनी पॅटर्न मध्ये थोडासा चेंज केलाय. तर मित्रांनो याच्यामध्ये काय असणार आहेत, तुमचे एक्झामचे जे क्वेश्चन असणार आहेत, तुमचे 100 क्वेश्चन असतात, करेक्ट. 100 क्वेश्चन तुम्हाला 200 मार्कसाठी विचारणार, म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्कसाठी. तर हे 100 मार्काचं जे डिवायडेशन आहे, तर ते मित्रांनो हे ग्रुप मध्ये केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो 5 ग्रुप केलेले आहेत. तर या 5 ग्रुपमध्ये ग्रुप कोणते, A, B, C, D आणि E. तर हे 5 ग्रुप मित्रांनो तुम्हाला एका ग्रुपमध्ये 20 क्वेश्चन विचारेल. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमचं लॉग इन करताल एक्झाम पेपर देण्यासाठी, तर तुम्हाला ग्रुप वाईज एक्झाम द्यावी लागेल. म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन येतील आणि त्या 20 क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे 18 मिनिट टाइम असेल. तर मित्रांनो तुम्हाला ग्रुप ए स्टार्ट झाला, तर या सेक्शन मधले तुम्हाला क्वेश्चन येतील. म्हणजे 3 मराठी ग्रामरचे असतील, 3 इंग्लिश ग्रामरचे असतील, 6 GK आणि रिजनिंगचे असतील आणि टेक्निकलचे 8. तर मित्रांनो एका ग्रुपमध्ये तुम्हाला असे 20 क्वेश्चन येतील आणि हे 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला 18 मिनिटे वेळ असेल. तर मित्रांनो या 18 मिनिट मध्ये तुम्हाला हे 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि हे 18 मिनिट झाले तर हे 20 क्वेश्चन तुम्ही डबल बघू शकणार नाहीत. ती जे 20 क्वेश्चन आहेत ते क्लोज होऊन जातील. म्हणजे मित्रांनो तुम्हाला 18 मिनिट मध्ये हे 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तर मित्रांनो हे लक्षात घ्या की हे एकदा क्लोज झालं तर तुम्हाला डबल ते ऍक्सेस करता येणार नाही. जे काही हे 20 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करताय या 18 मिनिट मध्येच ते क्लोज होणार. नंतरचे टाइम सुरू झाला तर लगेच बी सेक्शन ओपन होईल आणि बी सेक्शन मध्ये पण सेम क्वेश्चन असतील, मराठीचे, इंग्लिशचे, टेक्निकलचे, आणि या 20 क्वेश्चनला पण सॉल्व्ह करण्यासाठी 18 मिनिट. तर मित्रांनो असे तुमच्या एक्झाम मध्ये 90 मिनिटांमध्ये 5 सेक्शन कव्हर केले गेलेत. तर मित्रांनो तुम्हाला इथे टाइम मॅनेजमेंट पण खूप इम्पॉर्टंट आहे. काही स्टुडंटला रिझनिंगचे जे क्वेश्चन असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी टाइम लागतो. तर मित्रांनो तुम्हाला इथे प्रॅक्टिस ज्यावेळेस तुम्ही करताय, एक्झामची तयारी करताय, तर हे पॅटर्न समजून तयारी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण एवढ्या दिवसांनी अशा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तयारी करत असतो. तर पॅटर्न समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथे एक्झाम मध्ये गोंधळ नाही उडणार. तुम्ही जे प्रिपरेशन केले ते 100% तुम्ही व्यवस्थित हे करताल. तर मित्रांनो सिलेबस, आता सिलेबसची PDF आपण टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी दिलेली आहे. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्या चॅनलवरती जे काही फार्मसीच्या एक्झाम येतात त्याच्या रिलेटेड जेवढं पण PDF मटेरियल असतं तिथे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. रेग्युलर जे अपडेट येतात तर तिथेच तुम्हाला सर्व लिंक वगैरे भेटतात. त्याच्यानंतर आणखीन एक क्वेश्चन खूप साऱ्या जण विचारतात, सर आता रिसेंटली ना कल्याण डोंबिवलीचे असेल, त्याच्यानंतर नवी मुंबईचे असेल, ह्या ज्या महानगरपालिकेच्या वॅकन्सीज आहेत तिथे एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. म्हणजे B.Pharm जरी झालेले असेल तरी पण तुम्हाला एक्सपिरियन्स तिथे रिक्वायर्ड आहे. तर खूप सारे स्टुडंट विचारतात, सर माझा डिप्लोमा झालाय, किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर मित्रांनो इथे मी क्लिअर करून टाकतो, कोणत्याही स्टुडंटला B.Pharm असेल, D.Pharm असेल, एक्सपिरियन्स इथे रिक्वायर्ड नसणार आहे. तुम्ही तुमच्या डिग्री डिप्लोमा वरती जिथे इलिजिबल असणार आहेत. फक्त PCIचं तुम्हाला एक्स्ट्रा रजिस्ट्रेशन लागेल. कुठलाही एक्सपिरियन्स, कसलाही एक्सपिरियन्स या वॅकन्सीसाठी नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ऍप्लिकेशन डॉक्युमेंट डिप्लोमा स्टुडंट. तर मित्रांनो डिप्लोमा स्टुडंटला ना खूप सारे कन्फ्युजन आहेत, जे की समजा आता रिसेंटली पास आउट स्टुडंट आहेत त्यांना तर खूप सारे डाऊट आहेत. तर आपण ट्राय करू की ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करतात. तर मित्रांनो डिप्लोमा स्टुडंटला पहिला जो डाऊट आहे,
तो म्हणजे त्यांचं डिप्लोमा सर्टिफिकेट। तर मित्रांनो तुमचं जेव्हा सेकंड इयर कंप्लीट होतं त्याचा रिझल्ट लागतो, तर त्यावेळेस तुम्हाला परत कॉलेज कडून मित्रांनो एक डिप्लोमा सर्टिफिकेट प्रोव्हाइड केला जातो। तर तो डिप्लोमा सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉलेज जवळ जा, इन्क्वायरी करा आणि तो डिप्लोमा सर्टिफिकेट घेऊनच ऍप्लिकेशन फॉर्म भरा। तर आता खूप साऱ्या स्टुडंटचा प्रॉब्लेम आहे, सर रिझल्ट लागलाय पण डिप्लोमा सर्टिफिकेट देत नाहीये। तर त्या ठिकाणी तुम्ही मार्कशीट तुमचं अपलोड करू शकता, पण मित्रांनो डिप्लोमा सर्टिफिकेट असेल तर बेटर असणार आहे, नसेल तर मार्कशीटचा ऑप्शन आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर डिग्री स्टुडंटला पण डाऊट आहे, सर माझा रिझल्ट आलेला आहे पण माझ्याकडे डिग्री नाहीये, तर मी कसं अपलोड करणार, कोणतं डॉक्युमेंट अपलोड करणार। तर मित्रांनो तुम्हाला इथे काय करावं लागेल, तुमचा जो प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आहे जो की रिझल्ट लागल्याच्या नंतर लगेच कॉलेज प्रोव्हाइड करतं, तर प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करू शकता, इथे काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीये। म्हणजे डिप्लोमा स्टुडंट साठी पण जसं डिप्लोमा सर्टिफिकेट रिक्वायर्ड असतो तिथे नसेल तर मार्कशीट, तर डिग्री स्टुडंटला डिग्री नसेल, कारण डिग्री भेटायला तर टाइम लागतो आणि मित्रांनो लास्ट डेट ही 9 जुलैच आहे, तर तोपर्यंत ते डिग्री भेटणार नाहीये। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, कॉलेजवरती जायचंय, तुमचं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट घ्यायचंय आणि तो सर्टिफिकेट तुम्हाला तिथे अपलोड करायचंय। याच्यावर खूप सारे क्वेश्चन आले होते, तर मित्रांनो होप सो मी ते क्लिअर केले असतील। त्याच्यानंतर काही स्टुडंट हे पण क्वेश्चन विचारतात, ऍप्लिकेशन स्टार्ट कधी होतंय, एंड डेट कधी होतंय। तर मित्रांनो ऍप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेत आणि ऍप्लिकेशन फिलिंग कसे करायचे याच्यावर पण क्वेश्चन असतात। आपल्या टेलिग्रामला लिंक दिलेली आहे, लिंकवर जावा आणि आपल्याकडे युट्यूब चॅनलवर एक स्टेप वाईज प्रोसेसचा व्हिडिओ पण तिथे अपलोड केलेला आहे, तर ती प्रोसेस बघा आणि त्यानुसार सिंपली ऍप्लिकेशन एररलेस तुम्ही हे करायचंय। जे काही डॉक्युमेंट अपलोड करताय तर ते डबल चेक करा की ते करेक्ट डॉक्युमेंट अपलोड झालंय का, कारण तुम्ही ज्यावेळेस सिलेक्शन होतं नंतर प्रॉब्लेम येतात मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात आणि ऍप्लिकेशन एंड डेट जसं मी आता पण सांगितलं 9 जुलै पर्यंत तुम्हाला मित्रांनो ऍप्लिकेशन करायचंय। आणि मित्रांनो दुसरी एक गोष्ट मी जी ऑब्झर्व केले, खूप सारे जे स्टुडंट आहेत ऍप्लिकेशन फिल करायला शेवटच्या दिवशीच जातात। तर मित्रांनो लास्ट डेटला काय होतं, खूप सारे प्रॉब्लेम येतात, टेक्निकल ग्लिच असतात, साईटवर लोड असतो, पेमेंटचा इश्यू होतो, तर त्या हडबडीमध्ये तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा राहूनच जातो। तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, लवकरात लवकर ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचंय आणि डॉक्युमेंट तुमचे एकदा चेक करून घ्या, त्याची व्हॅलिडिटी चेक करा आणि ऍप्लिकेशन फॉर्म लवकरात लवकर फिल करून घ्या। लास्ट डेटचं वाट नका बघू, काहींना वाटतं डेट इन्क्रीज होऊन जाईल, पण मित्रांनो होईल नाही होईल अशी गोल्डन अपॉर्च्युनिटी अशी मिस करायची नाहीये। त्याच्यानंतर दुसरा एक क्वेश्चन होता कॅटेगरी स्टुडंटचा। तर मित्रांनो कॅटेगरी स्टुडंटचं तुम्हाला जर तुमच्या कॅटेगरीमध्ये जे राखीव जागा आहेत, जे आरक्षण तुमच्या कॅटेगरीला आहे, तर त्या कॅटेगरीच्या वॅकन्सीचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुमच्या कॅटेगरीला जर नॉन क्रिमिनल रिक्वायर्ड असेल तर मित्रांनो तुम्हाला आत्ताच्या डेटचं नॉन क्रिमिनल पण असणं गरजेचं आहे। म्हणजे असं नाही विचार करणार की सर मी आधीच्या नॉन क्रिमिनल वर एक्सपायर झालेल्या नॉन क्रिमिनल भरतो फॉर्म आणि ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल नवीन काढून मी ती दाखवेल, तसं नसतं मित्रांनो। जे आत्ताच्या डेटचं व्हॅलिड नॉन क्रिमिनल तुम्हाला लागेल फॉर्म ज्यावेळेस तुम्ही फिल करता त्यावेळेस। तर मित्रांनो कॅटेगरी स्टुडंटला जे काही त्यांच्या कॅटेगरी सोबत एक्स्ट्रा डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतील ते सर्व तुम्हाला इथे लागणारच आहेत। त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस असतील किंवा अदर स्टुडंट जे आहेत तर बाकी स्टुडंटला पण सर्व डॉक्युमेंट तिथे रिक्वायर्ड असणार आहेत। त्याच्यानंतर खूप साऱ्या स्टुडंटला डाऊट आहे पीसीआय, जे महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचं सर्टिफिकेट असतं, म्हणजे आपलं लायसन असतं सिंपली, तर ते आता रिसेंटली पास आउट स्टुडंट जवळ नाहीये। तर खूप साऱ्या स्टुडंटला वाटतंय की आता ऍप्लिकेशन फॉर्म फिल करून टाकायचा आणि डॉक्युमेंटेशन होईस तर तुम्हाला ते भेटूनच जाईल, पण मित्रांनो इथे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरतानाच त्याचा नंबर अपलोड करायचा आहे। तर तुम्हाला काय करावं लागेल, आता तुमची जर प्रोसेस होत असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन साठी फॉर्म लगेचच भरायचा आहे आणि त्याची जी प्रिंट आहे त्यावर तर नंबर तुम्ही आता टाकू शकता, जेणेकरून डॉक्युमेंटेशनला प्रॉब्लेम येणार नाही। तर मित्रांनो मी तर सजेस्ट करेल सर्वांना
हे PCIचं रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड असणार आहे। त्यासाठी ऍटलिस्ट तुमच्याकडे समजा रजिस्ट्रेशन नसेल, रजिस्ट्रेशनचं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट नसेल, ऍटलिस्ट तुम्ही 9 जुलैच्या आधी ऍप्लिकेशन फॉर्म तरी फिल करा। जेणेकरून PCIचं जे रजिस्ट्रेशन आहे त्याच्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं जातं। तुमच्या कॉलेजवरती विचारा, जे डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतील कॉलेजवाल्या, जे काही तुमचे टीचर असतील त्यांना विचारा आणि ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करा आणि परतच अप्लाय करा। ठीक आहे, आता हे झालं। आणि बाकी जे आहेत अदर स्टुडंट, अदर मध्ये ना खूप सारे प्रॉब्लेम आहेत, जसं की वुमन रिझर्वेशन। तर मित्रांनो, फिमेलला जर फॉर्म भरायचा असेल तर वुमन रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा असेल तर वुमन रिझर्वेशन तुम्हाला फॉर्म भरताना सिलेक्ट करावं लागेल, त्यामधूनच फॉर्म भरावा लागेल। त्याच्यानंतर बाकी स्पोर्ट्स पर्सन असतील त्यांना पण मित्रांनो तुम्हाला स्पोर्ट्स मधून फॉर्म भरताना तिथे येस करावं लागेल, त्याच्या रिलेटेड तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर डिझॅबिलिटी आहे, तर तुम्ही डिझॅबिलिटी मध्ये येत असाल, दिव्यांग मध्ये येत असाल तर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट तिथे असणं गरजेचं आहे। भूकंपग्रस्त असेल, कुणी प्रकल्पग्रस्त असेल, तर या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो याचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल, 1-2 वॅकन्सी असतात, कॉम्पिटिशन कमी असतं, तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रॉपर डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे। आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरताना त्या गोष्टी डबल चेक करा, कारण तुम्ही नेट कॅफेवर जाता मित्रांनो, तिथे खूप गर्दी असते, तर तिथे एखादा येस नो जरी तुमचा मिस झाला ना तर तुमचं भविष्य हे होऊ शकतं। अशी अपॉर्च्युनिटी खूप दिवसात येते, लवकर वॅकन्सी येत नाही, 2 वर्ष 3 वर्ष थांबावं लागतं मित्रांनो। तर त्यासाठी आता चान्स भेटतोय तर तो तुम्ही कन्वर्ट 100% करायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो हे कॉमन डाऊट होते, आपण हे जे व्हिडिओ मध्ये डिस्कस केले हे खूप साऱ्या स्टुडंटला कॉमन डाऊट होते। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, आणखीन डाऊट असतील आणखीन कमेंट करा, किंवा मला व्हॉट्सअप वरती डायरेक्ट तुम्ही मेसेज पण करू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्सी बॅच जॉईन करायचे, जसं की आता रिसेंटली पास आउट स्टुडंट आहेत त्यांना ही एक्झाम देता येत नसेल तर मित्रांनो B.Pharm M.Pharm स्टुडंटला ही फार्माकोव्हिजिलन्सी बॅच खूप बेनिफिशियल असणार आहे। तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्स सारख्या चांगल्या डिपार्टमेंट मध्ये या थ्रू रेफरन्स भेटणार आहे, जॉब भेटणार आहे। तर त्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी जॉईन करायचं असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज करा। आणि DMER फार्मसीची आपली बॅच मित्रांनो चालू होणार आहे, याच्या रिलेटेड लिमिटेड सीट आहेत, त्याच्यासाठी पण तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता। आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनलला आपल्या नक्की जॉईन करा, तिथे फार्मा रिलेटेड सगळ्या वॅकन्सी नोटिफिकेशन प्रोव्हाइड केली जाते। थँक्यू।